कार्ल मार्क्सने आपला सिद्धांत मांडल्यानंतर त्या सिद्धांतावर काही टीकाकारांनी टीका केली। आपण बघितलं की माल्थसने ज्यावेळेस सिद्धांत मांडला होता त्याच्या पण सिद्धांतावर टीकाकारांनी विचारवंतांनी टीका केली होती। तर आता आपण बघू की कार्ल मार्क्सच्या लोकसंख्या सिद्धांतावर कोणकोणत्या टीका झाल्या किंवा कोणते कोणते आक्षेप घेण्यात आले। तर पहिली टीका जी होती त्यामध्ये असं म्हटलं जातं की कार्ल मार्क्सने लोकसंख्या वाढीचा जो सिद्धांत आहे तर लोकसंख्या वाढीचा संबंध उत्पादनाशी जोडला आणि त्याच्यामुळे लोकसंख्येच्या समस्या तयार होतात असं म्हटलं। मात्र प्रत्यक्षात काय घडतं तर आरोग्य सेवांमध्ये वाढ होते, वेगवेगळे शोध लागतात, औषधांची निर्मिती होते आणि त्याच्याने मृत्यूदर कमी होतो। जन्मदर जास्त असतो आणि मृत्यूदर कमी होतो आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढते असं काही विचारवंतांचं म्हणणं होतं। दुसरी जी टीका केली तर तो काय म्हणतो की लोकसंख्या वाढल्याने मजुरीचे दर कमी होतात, कारण स्पर्धा वाढते आणि त्याच्यामुळे मजुरीचे दर कमी होतात। मात्र मजुरीच्या दरावर इतर पण घटक परिणाम करत असतात। उदाहरणार्थ शासनाचं धोरण, शासन ठरवतं की किती तास काम केल्यानंतर किती वेतन मिळालं पाहिजे, कमीत कमी वेतन किती मिळालं पाहिजे, वर्षातील किती काळ काम दिलं पाहिजे, अशी जी शासनाची धोरणं असतात त्या धोरणामुळे देखील मजुरीच्या दरावर परिणाम होत असतो। म्हणजे फक्त लोकसंख्या वाढल्यानेच मजुरीचे दर बदलतात असं नाही, तर इतर पण घटक त्याला जबाबदार असतात। त्याच्यानंतर लोकसंख्या वाढ जी होते त्याला स्थलांतराचाही त्या लोकसंख्या वाढीमध्ये स्थलांतराचाही वाटा असतो। आता मुंबई या शहराची एवढी मोठी वाढ झाली ती काही फक्त जन्मदर आणि मृत्यूदर याची फरकामुळे नाही झाली, तर दुसऱ्या भागातून तिथे जे लोक येतात ज्याला आपण स्थलांतर म्हणतो त्याच्यामुळे वाढ झाली आणि या स्थलांतराचा कुठेही विचार कार्ल मार्क्सने आपल्या सिद्धांतात केलेला नाही। त्याच्यानंतर कार्ल मार्क्सने तंत्रज्ञानावर, यंत्रसामुग्रीवर खूप टीका केली की यंत्र ज्या वेळेस भांडवलशाहीमध्ये वापरले जातात, कारखान्यांमध्ये वापरले जातात, त्याच्यामुळे अनेक लोक बेकार होतात आणि लोकसंख्येची समस्या निर्माण होते। मात्र ज्या वेळेस नवीन तंत्रज्ञान येतं त्यावेळेस नवीन नवीन रोजगार देखील निर्माण होत असतात। आपल्याकडे बघायचं झालं तर भारतात ज्यावेळेस संगणकाचा वापर सुरू झाला, कॉम्प्युटरचा वापर सुरू झाला, त्यावेळेस अनेक लोक आक्षेप घेत होते की याच्यामुळे लोकांची नोकऱ्या जातील। परंतु प्रत्यक्षात काय झालं की कॉम्प्युटर, मोबाईल हे आल्यामुळे अनेक नवीन नवीन रोजगार, लाखो नवीन रोजगार निर्माण झाले आणि अनेक मोठ्या लोकसंख्येला काम मिळालं। त्याच्यामुळे काही फायदे देखील त्याच्यामुळे होत असतात। त्याच्यानंतर काही टीकाकारांच्या मते कार्ल मार्क्सने जो सिद्धांत मांडला तो फक्त अंदाजावर किंवा तर्कावर आधारित आहे, वस्तुस्थितीचा त्याला कोणताही आधार नाही। म्हणजे त्यांनी काही प्रत्यक्ष बघितलं आणि त्याच्यावरून त्यांनी सिद्धांत मांडला किंवा प्रत्यक्षात त्यांनी सांगितलं तसंच प्रत्येक ठिकाणी घडतं असं काही नाही। म्हणजे तर्कावर आधारित आहे, वस्तुस्थितीचा आधार नाही। आणि सगळ्यात शेवटची जी टीका केली तर ती म्हणजे विचारवंत म्हणतात की जर कार्ल मार्क्स म्हणतो की साम्यवादी विचारसरणी स्वीकारा ज्याच्यामुळे लोकसंख्येच्या समस्या नष्ट होतील, मात्र रशिया, चीन अशा देशांनी साम्यवादी विचारसरणी स्वीकारली तरी पण तिथे आजही समस्या आहेत। लोकसंख्या वाढीची समस्या आहे, त्याच्यानंतर दारिद्र्याची समस्या आहे, बेकारीची पण समस्या आहे। म्हणजे कार्ल मार्क्सने जे मत मांडलं होतं की साम्यवादी विचारसरणी सगळ्या समस्यांवर उपाय आहे, हे त्याचं म्हणणं चुकीचं होतं। तर अशा रीतीने कार्ल मार्क्सचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत ज्यावेळेस आपल्याला स्पष्ट करायचा असतो त्यावेळेस त्याची पार्श्वभूमी सांगणं, त्याने कोणत्या तत्वावर आधारित त्याचा सिद्धांत आहे ते 3 तत्व सांगणं, नंतर त्याचं प्रत्यक्ष स्पष्टीकरण करणं आणि शेवटी वेगवेगळ्या विचारवंतांनी मार्क्सच्या सिद्धांतावर कोणती टीका केली आहे ते लिहिणं, हे सगळे मुद्दे जर तुम्ही लिहिले तर त्याच्यामध्ये पूर्ण सिद्धांत हा व्यवस्थितपणे मांडला जातो। तर आज इथे आपण थांबू।